पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांनी पहलगाम हल्ला घडवून आणला। अमेरिकेतील एका मोठ्या वृत्तपत्राचा खळबळजनक दावा। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर। झिपलाईन करणाऱ्या पर्यटकाच्या सेल्फी कॅमेऱ्यात कैद झाला दहशतवाद्यांचा नरसंहार। झिपलाईन ऑपरेटरला चौकशी करता एनआयएनं ताब्यात घेतलं। झिपलाईन करणाऱ्या पर्यटकानं ऑपरेटरबाबत व्यक्त केला होता संशय। पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 मेला मुंबई दौऱ्यावर। मुंबईच्या बीकेसीतील जिओ कन्व्हेन्शन हॉलमधील कार्यक्रमाला लावणार उपस्थिती। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती। पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे निवडणूक पुढे ढकलल्याची माहिती। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता मंत्रालयात बैठकीत कोणते निर्णय होतात याकडे राज्याचं लक्ष। महायुतीत पालकमंत्री पदावरून वाद कायम। महाराष्ट्र दिनी नाशिकला गिरीश महाजनांच्या हस्ते तर रायगडला अदिती तटकरेंच्या हस्ते होणार ध्वजारोहण। पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्याकरता अजित पवारांनी घेतली बैठक। रिंग रोडसह मेट्रो आणि उड्डाणपुलाच्या कामांना गती देण्याचे आदेश, तर पायाभूत सुविधांच्या कामांचा वेग वाढवण्याच्या अजितदादांनी दिल्या सूचना। मुंबईतील वांद्रे भागातील लिंकिंग रोड या भागात एका शोरूमला भीषण आग। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू। न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट। नवी मुंबईतील पदोन्नती घोटाळ्यातील 12 कनिष्ठ अभियंत्यांच्या पदोन्नतीला स्थगिती। चौदा वर्षाच्या वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास। अवघ्या 35 बॉल्समध्ये झळकावली वादळी सेंचुरी। देशभरातून वैभववर कौतुकाचा वर्षाव। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी। भर उन्हाळ्यामध्ये नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आल्याचं चित्र आहे। नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून आज तब्बल 1000 क्युसेक इतक्या वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलं। एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र आणि गोदावरी कालव्याच्या आवर्तनाकरता हे पाणी सोडलं गेलं। जलसंपदा विभागानं गोदावरी नदीपात्रात पाणी सोडल्यानं भर उन्हाळ्यात नाशिकची गोदावरी नदी पावसाळ्यासारखी दुथडी भरून वाहतीये। गोदावरीवरील सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे रामकुंड, लक्ष्मणकुंड आणि गोदावरी काठावरची छोटी मंदिरं पुन्हा एकदा पाण्याखाली गेलेली आहेत। भर उन्हाळ्यात गोदावरी नदीला पूर आल्यानं एक आल्हाददायक सुखकारक असं चित्र गोदा काठावर येणाऱ्या पर्यटकांना अनुभवायला मिळतंय। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी बोलूया। लक्ष्मण, खरं तर हे जे चित्र आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात गोदावरीला पाणी, हे आपल्याला फक्त पावसाळ्यात आणि तेही मुसळधार पाऊस पडतो तेव्हा बघायला मिळतं, काय सांगाल? अगदी सुवर्ण असंच आहे की ज्या वेळेला पाऊस पडतो त्याच वेळेला अशा प्रकारचं चित्र नाशिकच्या गोदावरी नदी काठावर आपल्याला पाहायला मिळत असतं। मात्र जलसंपदा विभागानं नाशिकच्या गोदावरी नदीमध्ये तब्बल 1000 क्युसेक इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू केलेला आहे। हा पाण्याचा विसर्ग जो आहे तो नाशिकच्या एकलहरे औष्णिक केंद्रासाठी आणि इतर कालव्यांसाठीचं जे आवर्तन आहे त्यासाठी सोडण्यात आलेलं आहे। मात्र या सगळ्यामुळे नाशिकची गोदावरी नदी जी आहे ती पावसाळ्यासारखी दुथडी भरून वाहतीये। खरं तर नाशिकचं तापमान आपण जर बघितलं तर 40 डिग्री इथपर्यंत पोहोचलेलं होतं। अंगाची लाही लाही करणारं अशा प्रकारचं ऊन सध्या नाशिककरांना भेडसावतंय। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये नाशिकच्या गोदावरी नदीला हे पाणी सोडण्यात आल्यामुळे नाशिकच्या शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणारी ही गोदावरी नदी दुथडी भरून
खळखळून वाहताना आपल्याला पाहायला मिळते. इतकंच नाही तर गोदाकाठची जी छोटी मोठी मंदिरं आहे ती देखील पावसाळ्यासारखीच पाण्याखाली आलेली आहे. ज्या रामकुंडावरती, लक्ष्मण कुंडावरती आणि सीता कुंडावरती दररोज देशभरातले भाविक जे आहे ते वेगवेगळ्या विधींसाठी येत असतात, ते रामकुंड, लक्ष्मण कुंड आणि सीता कुंड हे देखील पाण्याखाली आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. नाशिक शहरातल्या मध्यवर्ती भागातून वाहणारी ही गोदावरी नदी ज्या वेळेला अशी खळखळून उन्हामध्ये वाहतीये, भर ऊन या शहरामध्ये पडतंय. राज्यभरामध्ये दुष्काळाच्या झळा पोहोचताय. एकीकडे पाण्यासाठी वणवण लोक करताय, अशी सगळी परिस्थिती राज्यामध्ये आहे. तर दुसरीकडे नाशिक शहर कसं सुजलाम सुफलाम आहे हे दाखवणारं हे चित्र आहे. भर उन्हामध्ये नक्की नाशिक नक्की शहराच्या गोदावरी नदीमध्ये अशा पद्धतीचं पाणी जे आहे ते खळखळून वाहताना पाहायला मिळतं. त्यामुळे एक आल्हाददायक अशा प्रकारचं चित्र राज्यभरातून येणाऱ्या पर्यटकांना सध्या नाशिकच्या गोदा तीरावर आल्यानंतर अनुभवायला मिळत आहे. अगदी बरोबर. धन्यवाद लक्ष्मण, आपण ही माहिती दिली त्याबद्दल. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या. दापोलीमध्ये महायुतीच्याच मंत्र्यांमध्ये वादाची ठिणगी पेटली आहे. दापोलीमधील सभेत बोलताना नितेश राणे यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर टीका केली होती. यावर नितेश राणेंनी माझ्याच मतदारसंघात येऊन शहाणपण शिकवू नये असं प्रत्युत्तर योगेश कदमांना दिलेलं आहे. तुळजाभवानी विकास आराखडा तयार करताना प्रशासनानं विचारात घेतले नसल्याची खंत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केली. सत्तेतून आलेला माज बरा नाही, आई तुळजाभवानी त्यांना सद्बुद्धी देवो असं म्हणत ओमराजेंनी राणा पाटलांवर निशाणा साधला. करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी आमदार नारायण पाटील तर व्हाईस चेअरमनपदी महेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये शरदचंद्र पवार पक्षानं 21 पैकी 21 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता काबीज केली. इंदापूरच्या नीरा सीमा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भाग्यश्री पाटील यांची निवड झाली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेची 77 पैकी बहुतेक कामं अपूर्ण आहेत. जलजीवन मिशनच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करून अधिकारी आणि ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे कामं रखडली आहेत. यावरून खासदार सुनील तटकरे चांगलेच संतापले. ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकून दंड वसुली करण्याचे आदेश तटकरेंनी दिले. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला. सचिन कल्याण शेट्टी यांच्या श्री सिद्धेश्वर विकास पॅनलनं 18 पैकी 15 जागांवर विजय मिळवलेला आहे. नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची SIT मार्फत चौकशी करा अशी मागणी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी केली. वर्ध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी याबाबत निवेदन दिलं. BKC इथल्या जिओ वर्ल्ड सेंटर इथं 1 ते 4 मे या कालावधीमध्ये वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं 1 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित असतील. मे महिन्यामध्ये बँकांना तब्बल 13 दिवस सुट्या असणार आहेत. यामध्ये अनेक सणांचा, शासकीय सुट्या आणि वीकेंडचा समावेश आहे. मे महिन्यात अनेक सण असल्यानं त्याकरता तब्बल 7 दिवस बँका बंद असणार आहेत. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी बँका बंद असणार आहेत. महाराष्ट्र बोर्डाचा 12वीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. मंडळाकडून निकालासंदर्भात प्राथमिक माहिती देण्यात आली, मात्र अद्याप नेमकी तारीख अधिकृतपणे जाहीर झालेली नाही. लवकरच मंडळाकडून अधिकृत परिपत्रक जाहीर होणार असून त्यात अंतिम तारखेची माहिती मिळणार आहे. पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरता आनंदाची बातमी आहे. आता पुणे विमानतळावर 10 रुपयांमध्ये चहा मिळणार आहे. त्यासोबतच 20 रुपयांमध्ये कॉफी मिळणार आहे. पुणे विमानतळावर उडान यात्रा कॅफेचं उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आलं. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली असून केवळ 25%च पाणीसाठा उरलाय. यातच गेल्या काही वर्षांपासून लांबणारा पाऊस पाहता पालिकेला जपून पाणीपुरवठा करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर 15 मे पर्यंत उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेऊन 10 ते 15% पाणी कपात केली जाईल अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.